नमस्कार। आज आपण सोयाबीन मंचुरियन बनवणार आहोत आणि त्यासाठी मी घेतलेलं साहित्य आहे सोयाबीन। हे मी भिजवून घेतलेले आहे 2 तास। ह्याच्यातलं पूर्णपणे पाणी मी काढून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे, मिरची पावडर घेतली आहे, त्यानंतर मी चिली सॉस घेतलेला आहे, रेड चिली सॉस, हे सोया सॉस आहे आणि हे टोमॅटो केचप आहे, मीठ आहे आणि ही कॉर्नफ्लॉवर आहे। आता आपण कृतीला सुरुवात करणार आहोत। मी ही पेस्ट आहे ही मी त्याला सोयाला लावून ठेवणार आहे। हे आपण 15 ते 20 मिनिटं लावून ठेवणार आहोत, कारण त्यामध्ये ते जरा त्याचा स्मेल येण्यासाठी सगळ्याचा। आणि हे नंतर आपण सगळं तळून घ्यायचं आहे। तर मी 1-1.5-2 चमचे मी मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर इथे आपण मिरची पावडर टाकणार आहोत। मी मिरची पावडर 2 ते 3 चमचे मी मिरची पावडर टाकत आहे आणि हे मी परत चांगलं लावून घेते। मीठ आपण अगोदर लावून घेतलं की त्या सोयाला ते मीठ आतपर्यंत चांगलं लागतं, नाहीतर मग ते अळणी कसेसे लागतात, त्यासाठी मी मीठ पण याला लावून ठेवत आहे। ते मी हे रेड चिली सॉस आहे ते मी टाकून घेणार आहे। मी 2 आणि हे 3 चमचे जवळजवळ मी रेड चिली सॉस टाकत आहे त्यामध्ये। त्याच्यानंतर मी हे सोया सॉस टाकत आहे। सोया सॉस मी थोडंसं कमीच वापरणार आहे, कारण अति डार्कपणा नको आहे। मी अगदी 1/2 चमचा, तुम्ही करा 1/2 चमचा मी सोया सॉस टाकलेला आहे। आणि हे आता वरून मी परत त्याच्या टोमॅटो केचप टाकत आहे, का तर ह्याची आंबट तिखट गोड अशी ती टेस्ट येते तळल्यानंतर, त्यासाठी मी हे सगळं लावत आहे। यामध्ये मी ही कॉर्नफ्लॉवर टाकत आहे। कॉर्नफ्लॉवर जरा मी जास्त वापरणार आहे, कारण मी हे सोया मी तळून घेणार आहे, फ्राय करून घेणार आहे आणि त्यानंतर मी त्याचं मंचुरियन बनवणार आहे। ही आपण अशी लावून ठेवायची आहे जरा त्याला, म्हणजे का तर ते हे बघा चांगलं मिक्स होत झाल्यानंतर त्या सोयाला ती हे बघा ह्याच्या मैद्यामध्ये किंवा याच्या कॉर्नफ्लॉवरमध्ये परत मिक्स करून मी तळणार नाही आहे। मी हे आता डायरेक्टच तळायला घेणार आहे, पण मी हे सगळं लावून 15 ते 20 मिनिटं मी ठेवून देणार आहे आणि त्यानंतर मी ते सोया तळणार आहे। आता हे तेल आपण तापवून घेतलेलं आहे आणि हे जे मी सगळं लावून ठेवलेलं होतं ते मी आता तळणीत टाकणार आहे। आपण चांगलं मस्त एकदम तळून घेणार आहोत सगळं। हे बघा हे आता लालसर झालेले आहेत छानपैकी। हे बघा कलर छान आलेला आहे त्याला। हे आपण आता काढणार आहोत। हे आता सोयाबीन आपले फ्राय करून झालेले आहेत आणि छान क्रंची झालेले आहेत आणि टेस्टी पण झालेले आहे। आता आपण यांचं मंचुरियन कसं बनवणार आहोत, तर मी शिमला मिर्च घेतलेली आहे, पातीचा कांद्याची पात घेतली आहे, मी फक्त कोबी घेतलेला आहे, हा कांदा चिरून घेतला आहे, लसूण चिरून घेतलेली आहे आणि हे सोया सॉस आहे, टोमॅटो केचप आहे आणि हे चिली सॉस आहे आणि हे घालून आपण आता मंचुरियन तयार करणार आहोत। कढईमध्ये तेल आपण अगोदरच तापत ठेवलेलं होतं, त्यामध्ये आता मी ही लसूण टाकत आहे। ते थोडं अजून तापायला हवं आहे। लसूण आपली लाल झालेली आहे, त्यामध्ये मी आता हा कांदा टाकणार आहे। आता अनुष्काला बसून टेस्ट त्यामध्ये आपण ही कांदा पातही टाकून घेणार आहोत, ती चांगली परतून घेते मी। शिमला मिरची टाकत आहे आणि ह्या भाज्या
जास्त शिजवायच्या नसतात. ह्या थोड्या चायनीजमधल्या भाज्या या कच्च्याच असाव्या लागतात, तरच त्याला ती टेस्ट लागते. अतिसुद्धा शिजू देऊ नका. त्यामध्ये मी माझ्या अंदाजाने थोडंसं मीठ टाकलं आहे, म्हणजे अंदाजाने अर्धा चमचा मी मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये. तर लगेचच मी कोबीही टाकून घेत आहे. आपल्या भाज्यांचा छान वास सुटला आहे. मीठ टाकल्यामुळे त्या भाज्या पटकन आळल्या जातील आणि शिजल्या जातील आणि भाज्यांना मीठही चांगलं लागेल. त्यासाठी आपण शिजतानाच भाज्यांमध्ये मीठ टाकून घेतलं. तर ह्यामध्ये आपण हे 2 ते 3 चमचे आपण व्हिनेगर टाकून घेऊया. सोया सॉस टाकलेलं आहे 3.5 चमचे. ते मी परत मिक्सअप करून घेत आहे. यामध्ये मी हे चिली सॉस टाकत आहे. हे साधारणपणे 2 चमचे चिली सॉस आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता चिली सॉस. यामध्ये आता मी ही शेजवान चटणी टाकणार आहे. शेजवान चटणी जरा मी जास्त टाकणार आहे, कारण त्याचा तिखटपणा जरा यावा यासाठी. 1 2 3 4 आणि 5 चमचे मी शेजवान चटणी टाकली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. आता मी केचप टाकत आहे. त्यामध्ये मी अजून थोडं टाकणार आहे. हे साधारण 1.5 चमचा केचप होतं. मी अजून थोडंसं टाकत आहे, कारण मग ते आंबट गोड तिखट असा तो पदार्थ छान लागतो त्यासाठी. हे टाकून झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये सोयाबीन जे तळून घेतलेलं आहे ते मिक्स करूया. हे सोयाबीन मंचुरियन आणि सोयाबीन क्रंची हे दोन्ही तयार आहेत. आणि माझ्याकडे अचानक गेस्ट आलेली आहे अनुष्का म्हणून, तर तीच तुम्हाला टेस्ट करून ॲक्च्युअल कशी टेस्ट आहे ते तुम्हाला सांगेन. सोयाबीन एकदम क्रंची झालेला आहे. आता मी सोयाबीन मंचुरियन टेस्ट करून बघते. सोयाबीन मंचुरियन अतिशय सुंदर झालेलं आहे. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा, खूप छान होईल. मंचुरियन आणि हे क्रिस्पी झालेले सोयाबीन या दोन्हीची टेस्ट तुम्हाला अनुष्काने सांगितलेली आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. मला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि हे डिश करून बघितल्यानंतर कमेंट्स करायलाही विसरू नका. धन्यवाद.